नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र भारत शिंदे. मी MD होमिओपॅथिक डॉक्टर आहे. शिवाय स्पेशल एज्युकेशनमध्ये मी DED केलेलं आहे. मी आणि माझी पत्नी योगिता शिंदे दोघांनी चेन्नई निपमाड या ठिकाणी स्पेशल ट्रेनिंग घेतलेली आहे. तर आज आपण बोलणार आहोत अध्ययन अक्षम ह्या विषयी, ज्याच्यामध्ये त्या मुलाला लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये, कॅल्क्युलेशन करण्यामध्ये डिफिकल्टी येतात. त्याच्यामुळे हे मुलं शिक्षणामध्ये खूप मागे पडून जातात. आज आपण ह्याविषयी बोलणार आहोत. त्याचबरोबर आज आपण सेकंड पार्टमध्ये असा पेशंट जो आमच्याकडे संभाजीनगरवरून अकलूज सोलापूर ह्या ठिकाणी आला, त्यांनी आमचं होमिओपॅथिक ट्रीटमेंट आणि मुक्तांगण थेरपी सेंटर ह्या ठिकाणी त्यांनी काही ट्रेनिंग घेतलं आणि 6 महिन्यामध्ये तो मुलगा लिहू शकला आहे, कॅल्क्युलेशन करू लागला आहे आणि तो सर्वसामान्यांच्या प्रभावामध्ये आलेला आहे. आपण प्रत्यक्ष त्या मुलांचे पालक ह्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. विषय आहे लर्निंग डिसॅबिलिटी. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे अध्ययन अक्षम. ह्याच्यामध्ये 3 प्रकार पाडले जातात. ज्या मुलांना वाचता येत नाहीये, वाचण्यामध्ये डिफिकल्टी येते, उच्चार करता येत नाहीयेत, अशा मुलांना डिस्लेक्सिया असं म्हणतात. ज्या मुलांना गणितामध्ये बेरीज वजाबाकी ह्याच्यामध्ये डिफिकल्टी येते, अडथळे निर्माण होतात, अशांना डिस्कॅल्क्युलिया असं म्हणतात. जे मुलं लिहू शकत नाहीयेत, समज उमज आहे पण लिहू शकत नाही, त्या मुलांना W आणि M ह्या दोन्ही अक्षरामध्ये डिफिकल्टी येते. W ते M मध्ये लिहितात, M हे W मध्ये लिहितात. अशा मुलांना आपण डिस्ग्राफिया असं म्हणतो. ह्या मुलांना हँड अँड आईज कोऑर्डिनेशन मध्ये डिफिकल्टी येते. अक्षरे ते बरोबर लाईनशीर लिहित नाहीत, लाईनच्या खालीवर अक्षरे लिहिली जातात. अशा मुलांना डिस्ग्राफियामध्ये आम्ही वर्गीकरण करतो. तर अध्ययनक्षम ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की ही जर आपण लवकरात लवकर जाणून घेतली तर ही मुलं ज्युनियर KG, सिनियर KG ह्या कमी वयामध्ये ह्या मुलांचं अर्ली डिटेक्शन होऊन जाईल. साहजिकच लवकर निदान झाल्यामुळे हे मुलं सर्वसामान्य मुलांच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी आपल्याला मदत होऊन जाईल. डिस्लेक्सिया म्हणजे काय की ह्याच्यामध्ये मुलांना वाचताना डिफिकल्टी येते. त्या मुलाला B आणि G, 6 आणि 9 ह्या 2 अक्षरामध्ये समजण्यामध्ये, उमजण्यामध्ये डिफिकल्टी येते. अशी अक्षरे ह्या मुलांना सारखीच दिसतात. अक्षरे जणू काही पळताना दिसतात. ह्या अक्षरांना समजणं आणि त्याचं व्यवस्थित प्रोनाउन्सिएशन करणं, उच्चार करणं, फोनिक्स ह्याच्यामध्ये ह्या मुलांना डिफिकल्टी येते. छोटे छोटे अक्षर न समजण्यामुळं साहजिकच ह्या मुलांना वाक्यरचना करता येत नाही. मग काय होतं की हे मुलं ह्या गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी हे मुलं आकलन न करता डायरेक्ट हे पाठांतर करून टाकतात. ह्या मुलांचा स्कूल परफॉर्मन्स खूप कमी असतो. मात्र इतर ठिकाणी जसं काही डान्स करायचा विषय असू द्या, चित्रकलेचा विषय असू द्या, अशा ठिकाणी हे मात्र मुलं अग्रणी असतात. सर्वांच्या पुढे पुढे करतात. त्यांचं स्टेज डेअरिंग चांगलं असतं, कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं. हे मुलं इंटेलेक्च्युअल क्वांटेंट हा ॲव्हरेज किंवा त्याच्या अभाव असतो. त्याच्यामुळं होतं काय, हा मुलगा मुद्दाम करतो काय बरं, हा मुलगा नाटक करतोय का, म्हणून ह्या मुलांना वडिलांचा, पालकांचा रोष, त्यांचे टोमणे, ह्या मुलांना हे सगळं सहन करावं लागतं. साहजिकच ह्या मुलांचं सपोर्ट स्ट्रक्चर कमी होत. त्याच्यामुळे हे मुलं खूप पाठीमागे पडतात. होमिओपॅथिक शास्त्रामध्ये डिस्लेक्सिया हा विषय खूप चांगली औषध आहेत. हा आजार विकसनशील डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. ब्रेनमध्ये सिनॉप्सिस, ब्रेनमध्ये मज्जातंतू, त्यांचं कनेक्शन, सिनॉप्सिक्स न्यूरोलॉजिकल कनेक्शन हे कमकुवत असल्यामुळे हे मुलं प्रोग्रेस करू शकत नाहीत. त्याच्यामुळे कनेक्शन डिफिकल्टी आहेत. अक्षरांमध्ये, अक्षर ओळखण्यामध्ये, ते समजण्यामध्ये आणि त्याचा योग्य वापर करण्यामध्ये ह्या मुलांना डिफिकल्टी येते. एखादं काम तुम्ही त्यांना सांगितलं की बाबा 1 ग्लास पाणी घेऊन ये रे बाबा, TV बंद कर, तू झाडू घेऊन ये, असे 2-3 गोष्टी जर तुम्ही एकत्र जर त्याला सांगितल्या
तर कुठल्या गोष्टीला प्रतिसाद द्यावा, कुठली गोष्ट प्रथम करावी, असं ह्या मुलांच्या डिफिकल्टी आहेत. त्याच्यामुळे ह्या मुलांना कुठलीच गोष्ट व्यवस्थित करता येत नाही. व्यवस्थित प्रतिसाद न दिल्यामुळे आई वडील, त्याचे पालक, त्याचे शिक्षक त्या मुलावर ओरडतात. हा मुद्दाम करतोय असंच ग्रह सगळ्यांचा होत, पण हा एक न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे हे अद्याप कित्येकांना माहित नाही. हा आजार जर लवकरात लवकर ओळखला तर ह्याच्यावरती एज्युकेशन, स्पेशल एज्युकेशन, त्याला स्पेशल एज्युकेटर असं म्हणलं जातात. त्यामुळेच आम्ही ह्याच्यामध्ये डीएड केलेलं आहे स्पेशल एज्युकेशन मध्ये. शिवाय आम्ही चेन्नई, नेपमेड ह्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याच्यामुळे होमिओपॅथिक औषध आणि टेक्निक्स ट्रेनिंग ह्यामुळे ह्या मुलांना लवकरात लवकर सर्वसामान्यांच्या प्रभावामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. कित्येक मुलांना ह्याचा फायदा झालेला आहे. असाच एक हा संभाजीनगरचा मुलगा आमच्याकडे नीट झालेला आहे. अगदी औरंगाबादवरून तो सोलापूरला आलेला आहे. 300 किलोमीटरवरून लोक आमच्याकडे येऊ लागलेले आहेत. तो मुलगा आपल्यासाठी निश्चित एक इन्स्पिरेशन आहे. लर्निंग डिसऑर्डर ह्याच्याबरोबर इतर कारणे पण आपण समजून घेतली पाहिजेत. जसं की काही मुलांना एरर ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे दिसण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. जवळचे अक्षर, लांबचे अक्षर दिसत नाहीये. मग जर आपण ऑप्थॅल्मिक ओपिनियन घेतलं, डोळ्याच्या डॉक्टरना दाखवलं आणि जर आपण चष्मा यूज केला तर हे मुलं त्याच्यावरती मात करू शकतात आणि हे मुलं साहजिकच प्रभावामध्ये येऊ शकतात. तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अभिजित गायकवाड. आम्ही संभाजीनगरहून आलेलो आणि माझा मुलगा आहे धैर्य गायकवाड. तर मागच्या जवळपास 6 महिन्यांपासून आम्ही सरांना भेटतोय. 6 पेक्षा जास्तच झाली असतील. दिवाळीच्या नंतर आम्ही पहिल्यांदा आलो. तर सरांचं असंच ओळखीच्या मित्रांकडूनच कळलं होतं की असे शिंदे सर आहेत आणि असे ट्रीटमेंट करतात. कारण आमच्या मुलाचं ऍक्च्युअली त्याच्या अगोदरपासून थोडी आम्हाला शंका होती की काहीतरी थोडस प्रॉब्लेम वाटतोय मुलाचा. पण आम्ही असं म्हणत होतो की बाबा कोरोनामध्ये लेट झालाय, 1 वर्ष असंच वेस्ट गेलंय, त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी काही येत नसतील. तर त्या गोष्टी अशा होत्या की तो पूर्ण वाक्य बोलत नव्हता कधीच. त्याच्यानंतर त्याला गोष्टींचं त्याला म्हणायचं काय, एखादं उदाहरण घ्या की लाईटचं बटन दाबायचंय, तर त्या बटनाला बटन म्हणतात हे त्याला कळत नव्हतं. त्याला शिकवलं तरी कळायचं नाही. तर त्याच्याच शब्दामध्ये वेगळंच काहीतरी नाव घ्यायचं आणि तो पूर्ण वाक्य नाही बोलायचा. तर आम्हाला असं वाटायचं की काही मुलं आता म्हणजे ओळखीचे असतात जुने. आमच्या मित्राचा एक लहान भाऊ होता, तो 13व्या वर्षी बोलला. तर आम्हाला वाटलं असंच काहीतरी असेल. मी माझ्या वाईफला म्हणत होतो उशिरा बोलेल, जाऊ दे काय नाही, लोक बोलतात, मुलं बोलतात. असं खूप वेळेस आम्ही असं बोलणं झालं. तिनं पण म्हणायची, पण आम्ही असं थोडस हे केलं. मग त्याला शाळेत टाकलं. मग शाळेत टाकल्यानंतर तिथल्या मॅडम चालू केलं, करून घेऊ म्हणे, काही नाही गॅप आहे, करून जाईल. पण त्याच्यानंतर पण कसं त्याला 1 to 10 पण म्हणता येत नव्हतं. तो झाला 4 वर्षाचा. 4 वर्षात झाले तरी त्याला बोलता क्लिअर येत नव्हतं. त्याच्यानंतर तो 1 to 10 पण म्हणायचं नाही, ABCD पण येत नव्हतं. त्याला A फॉर ऍपल, B फॉर बॉल असं नाही म्हणायचं. ऍपल, बॉल, कॅट असं म्हणायचं, ABCD म्हणायचंच नाही. मग थोडी शंका यायला लागली. मग आम्ही स्पीच थेरपीला गेलो. वर्षभर स्पीच थेरपी केली. तेवढासा काही फरक नाही पडला. बाकी तो इतका हुशार, सगळ्या गोष्टी कळते. पण आम्हाला असं वाटायचं की बोलण्यात काही अडचण. स्पीच थेरपी केली. तर स्पीच थेरपी केल्यावर बी काही फरक नाही पडला. शाळा चालूच होती. शाळेतल्या मॅडम पण म्हणल्या थोडंसं आहे, आपण कव्हर करू. पण आम्ही असं दुसरीकडून अजून त्याचे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत मुलाचे, तर त्यांना लहान असल्यापासून त्यांच्याकडे दाखवतो. त्यांनी एक रेकमेंड केलं की असं असं आहे, आयकॉन सेंटर म्हणून एक आहे की मुलांचे बिहेवियरल आणि ते अजून काहीतरी असतं ते, त्याच्यासाठी ते थेरपी वगैरे देतात, तर त्यांना भेटा. तर त्या मॅडम फार सिनियर मॅडम, त्याच्यातला फार अनुभव त्यांचा, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला काम केलेलं, नाव घेत नाही मी त्यांचं. तर त्यांनी सांगितलं की बाबा हे थोडस डिस्लेक्सिया वाटतंय. ऍक्च्युली काय, आता आम्ही बी जास्त शहाणे झालोय टीव्ही बघून, इंटरनेट बघून. आम्ही आधीच त्यांना म्हणलं की आम्हाला डिस्लेक्सिया सारखा वाटतोय हा. ते आता ते पिक्चर पाहिलेलं असं माहित असतं आपल्याला की बाबा लर्निंग डिसॅबिलिटी. आता मी त्याच मेडिकल फील्डशी थोडासा आहे रिलेटेड, तर मला थोड्या टर्म माहित होत्या. आपलं गुगल आहेच, गुगल बाबा सर्च केला, वाटलं थोडं तसं आहे. मग वाटायला की डिस्लेक्सिया आहे काय की बाबा त्याला बाकी सगळं एकदम हुशार करतोय, फक्त अभ्यास म्हणलं की तो चिडचिड करायचा. हिनं त्याच्या खूप महाग लागायची.
आई तिची खूप माग लागायची. तो फार चिडचिड करायचा, त्याला आवडायचंच नाही. अभ्यासाचं नाव जरी घेतला तर इतका गोंधळ घालायचा तो की असं वाटायचं त्याला शॉकच दिलाय, इतका गोंधळ घालायचा. त्याला ती समजत नव्हतं, मग तो इरिटेट व्हायचा, त्याच्यामुळे तो करायचाच नाही. मग त्या मॅडमकडे गेलो, त्या मॅडम म्हणल्या डिस्लेक्सियाच आहे, मग आपण स्पीच थेरपी देऊ, आपण काय काय असे 4-5 सेशन वेगवेगळ्या प्रकारचे, आज हे सेशन, उद्या ते सेशन, असे सेशन चालला खेळ आमचा 6 महिने. सेशनवर सेशन, सेशनवर सेशन. ते काही असं बरोबर नाही वाटलं काही. मग तेवढ्यात आमच्या सासऱ्यांनी म्हणजे याच्या आजोबांनी, याच्या वडिलांनी तुमचा कुठून तरी माहिती भेटली त्यांना. म्हणे, त्यांना म्हणलं मला नाही विश्वास होमिओपॅथीवर. डायरेक्ट म्हणलो मला नाही विश्वास, तुमच्या तुम्ही बघून घ्या. हिनं पण होती. मग म्हणलं तुमच्या तुम्हीच बघा. मग माझे सासरे हा आणि बायको फर्स्ट टाइम तुम्हाला भेटायला आले. भेटले पण मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर बोललो सर. आता ते फॉर्मॅलिटी म्हणून आता बोलायचं म्हणलं, आता सरांना नाराज कशाला करायचं. मी पण तुमच्याशी बोललो चांगलं, चला जाऊ द्या म्हणलं, एका नवीन माणसाला बोलतोच आपण. मग बोललो. त्याच्यानंतर आले, औषध चालू झाले सर 3च महिन्यात. त्यानं पुढच्या 3 महिन्यामध्ये तो 1 to 10 एकदम क्लिअर उजळणी म्हणायला लागला. 1 to 10 एकदम 1 2 3 4 5 6 7. बोलण्यात फरक. दिवाळीची सुट्टी झालेली होती, दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर आलते तुमच्याकडे. दिवाळी सुट्टी झाली, स्कूलमध्ये गेला. एकाच आठवड्यात त्या मॅडमनी मला शाळेतलं बोलवलं. म्हणजे धैर्यात एकदम 50% बदल झाला डायरेक्ट म्हणलं 3 महिन्यामध्ये. आणि पुढच्या 2 महिन्यात शिक्षकांनी म्हणलं, विचारलं नाही मी, त्यांनी होऊन मला सांगितलं. ज्या मॅडमशी माझी ओळख नव्हती, ऍक्च्युली ह्यांच्या प्रिन्सिपल मॅडम वेगळ्या आहेत, त्यांना माहित होतं प्रॉब्लेम आमचा, म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्या करत होत्या. तर ह्या त्याच्या स्कूल टीचरनी मला स्वतःहून सांगितलं, मी असे स्कूल टीचर आहे म्हणे, क्लास टीचर यायची, आणि यांना असं असं फरक पडलाय. मला लय भारी वाटलं. मी तिला लगेच घरी येऊन संध्याकाळी सांगितलं, असं म्हणलंय म्हणला, सरांना मानावं लागेल म्हटलं. आणि मला वाटतं त्याच्यानंतर लगेच 1 to 100 त्यानं पुढच्या 1-2 महिन्यात 1 to 100 म्हणतो तो नॉनस्टॉप. आणि तो टायमर लावून म्हणायचा. म्हणेल ना 1 to 1 2 3 4 म्हणा 100 पर्यंत फास्ट म्हणायचं. 1 2 3 4 म्हणा तिकडे बघून. 5 6 7 8 9 10 11 हळूहळू. 16 90 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42. हे असं तो टायमर लावून म्हणायचा सर. आणि फक्त हा 6 महिन्याचा फरक होता सर. ही मी आज खोटं नाही बोलत, माझा मुलगा, मी स्वतः मेडिकल फील्ड, मी औषध बनवतो सर. मी स्वतः M.Pharm PhD आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीत मागचे 13 वर्ष झालं काम करतो. स्वतः औषध बनवतो, ॲलोपॅथी बनवतो. आमचा होमिओपॅथीवाल्यावर विश्वास नव्हता. तर ते पाहिलं मी. त्याच्यानंतर परत आपण फोनवर बोललो सर. त्यावेळेस आठवा मी परत तुम्हाला मी किती बोललो. ते सर म्हणलं ना, म्हणजे आमच्यासाठी हे आणि त्याच्यानंतर ह्याचे फर्स्ट त्या वर्षाचे मार्कशीट वगैरे देणं, रिझल्ट होता सर मे मध्ये. मी सगळ्यांसमोर सांगितलं त्या क्लास, सगळ्यासमोर असा प्रॉब्लेम होता. स्कूल सगळे होते, सगळे क्लास. सगळ्या नवीन मुलांचे होते, जुने पण होते, पास आउट होणारे होते. मी सांगितलं सगळ्यासमोर, माझ्या मुलाला असं असं होतं, असं झालं, आम्ही हे केलं. आणि तुमचं नाव घेऊन सांगितलं मी. आमच्या सरांनी यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली. तर एवढा फरक आहे की ज्या मुलाला 1 to 10 म्हणता येत नव्हतं 5 वर्ष, तो 6 महिन्यात 1 to 100 म्हणतोय. स्टेजवर बोललो मी तिथं. बाकीच्या पॅरेंट्सना पण म्हणजे जाणीव झाली की बाबा ऍक्सेप्टन्स गरजेचं सुरुवातीला.
आडून नाही राहायचं की माझ्या मुलाला काही नाहीये. आधी मी ऍक्सेप्ट केल्यामुळे फास्ट झालं. आता आम्ही रेडीच नसतो झालो सर की आहे, मग आम्ही जाणार कोण होतो, आम्ही दुसरंच करत बसलो होतो. आम्ही स्पीच केलं, सगळं केलं ना, स्पीच थेरपी केली सर, सगळं केलं. त्या दुसऱ्या मॅडमनी सांगितलं त्यांच्याप्रमाणे तर काय काय करत होतो आम्ही. पण तो अक्षरशः लिटरली सांगतो असे शब्द वापरायला नाही पाहिजे. तर बाजार हा एकदम थेरपीचा बाजार. तुमचं एक 500-700 रुपये सर प्रत्येक सेशनला देत होतो. याला बारक्याला घेऊन परेशान करत सांभाळत आम्ही त्याचे सेशन करत होतो. म्हणजे हा एक त्रास आहे, जी वेदना आहे जी तो प्रॉब्लेम आहे तो तर राहिला बाजूला सर. बाकीच्या गोष्टी आर्थिक ठीक आहे, समजा आमच्यासारखे तर ठीक आहे, आम्ही आर्थिक परिस्थिती आमची चांगली आम्ही देऊ शकतो, बाकीच्यांनी काय करायचं. मग ते पण ते खोटं खोटं वाटायला लागलं सर. ते लगे लक्षात आलं, कारण कसं ते आता तेवढी तर समज आलेली आहे आपल्याला. आपण असे गावाकडचे नाही भाऊ, त्यांना काही म्हटलं की ते तिकडे जाणार, तसं तर नाही. ते समजायला लागलं, आम्ही बंद करून टाकलेलं आहे. आता जे असे पालक आहेत, आज नेमके आता माझ्या तुमच्याबरोबर वडील येतात माझे, नाही का, आणि योग्य व्यक्तीला योग्य प्रकारे अप्रिशिएशन दिलं गेलं पाहिजे. आणि ही गोष्ट अशी आहे सर, हे असे आजार आहेत की ह्याला जर योग्य नाही भेटलं, आता मी एवढं का क्लिअर बोलतोय कारण मला माहिती आहे थोडीफार, आता म्हणजे ह्या आजारांना जर प्रॉपर जर ट्रीटमेंट नाही भेटली वेळेत, तर फार अवघड होऊन जातं लहान मुलांचं. पुन्हा भविष्यात त्यांचं म्हणजे फारच लाईफ डिस्टर्ब होऊन जाते. आणि ते तशा टाइमात चांगला गायडन्स आणि योग्य गायडन्स भेटणं फार गरजेचं असतं, आणि ते तुमच्या रूपाने आम्हाला भेटलेलं आहे. आणि सरांनी फक्त गोळ्यावर भागवलेलं आहे आमचं, अजून काय लागलेलं नाही आम्हाला. ते तर म्हणजे नाही नाही, सरांचा ऍटिट्यूड तर कमर्शियल. कुठे राहता तुम्ही, कुठे राहता? संभाजीनगर. संभाजीनगर मध्ये कुठे राहता? पप्पा कुठे आहेत आपले? अच्छा. आणि दीदी कुठे? दादा कुठे? बोलतोय तो, फक्त असं जरा स्पष्ट बोलायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला म्हणजे सादरीकरण नाही, सादरीकरण तो छान स्पष्ट सांगायचं ते नाही. फरक आहे. हा फरक आहे. भैया नाव सांगतो, नाव सांगतो तुझं पूर्ण. दैय अभिजित गायवा. कुठे राहता दादा? अंगबाला. कुठे आलं? घरी कोण कोण आहे आपल्या? मम्मा, पप्पा, अनुज. कोण जीव लावतो जास्त तुला? कोण आवडतं तुला? मम्मी, अंदिरा, अनुज. का? बाबा गावाला 2 गावाला आहेत ना बाबाचे? 2 गाव. कोणते गावाला आहेत बाबा? नक्कीच बाबा, हा, कमचा बाबा. अजून एक बाबा राहिली. आता हे जे त्याचे प्रोनाउन्सिएशन कसे वाटतात पहिल्यापेक्षा? सर फार फरक पडला. म्हणजे पहिलं कळत नव्हतं, पहिलं फक्त आम्हाला कळायचं ते का, तर आमची सवय होती आम्हाला म्हणून ते कळायचं का. आता कुणालाही म्हणजे आता अडचण नाही, आता कम्युनिकेशन आमची गरज नाहीये त्याला, कुणाला बोलताना किंवा कुणाला समजण्यासाठी आमची गरज नाही. ते ते बोलतो, त्याच्यामुळे आम्ही मुलं खेळायला पण पाठवायला चालू केलं की तो कम्युनिकेट करतो व्यवस्थित. म्हणजे आता त्याचं बोलणं क्लिअर समजेल आणि त्याच्यावर समजही वाढ, त्याची स्वतःची वाढली समज. छानच ना. हा छान. वेगळं वाटल्यानंतर तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणे. आता हीच गोष्ट आता काही गोष्टी आता 6 महिन्यात शिकला पाहिजे, वर्षात. ती वेळेवर न झालं की तुमच्या लक्षात आलेलं तुम्ही डॉक्टरांना तुम्हाला सांगायला पाहिजे की सर हे असं होतंय, हा बोलायला पाहिजे होता बोललेला नाही, काहीतरी वेगळं वाटतंय. तोच करेल, शिकेल, थोड्या दिवसानं करेल, हे जर अंदाजे लावत बसाल तर त्याचं नुकसान होईल. अल्टिमेटली ते तुमच्या सगळ्या फॅमिलीचं नुकसान होणार आहे. तर आमचं सगळं असं आहे का नाही, पॅरेंट्सना म्हणणं आहे आमचं की जेव्हा तुम्हाला थोडी पण शंका येते, पण तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या लेकराला ऑब्झर्व्ह करावं लागेल, थोडंफार ऑब्झर्व्ह करावं लागेल. खूप महत्वाचं. यूज टू नका हो आणि असं कॉमन केस पकडू नका. तुम्ही थोडं पण शंका आल्यानंतर
इमिजिएट नुसतं सल्लाच घ्यायचा ना आपल्याला Correct. दुसरं काय. आणि असं पण नाही की शक्य न बघा असं नाही. हा शंकेन त्यात आपला कमीपणा नाही, आपलं लेकरू चांगलं होणार आहे, त्या पलीकडे आपल्याला काही आम्ही स्वतः दुसऱ्याचा अनुभवलेलं. न विचार करता काही गोष्टी आपण स्वतःसाठी करा. मला वाटतं ह्याच्यात आपण अडकून पडतोय. म्हणजे हा जे काही समाजाचं प्रेशर आहे आणि सर किंवा एक महत्वाची गोष्ट आहे. बाकीचं प्रेशर आम्ही आहे. कुणाला सांगितलं, इव्हन मी माझ्या बायकोलाच नाही सांगितलं. मला आली शंका, मी बोललो नाही, त्याच्यात वर्ष गेलं. तेच जर मी त्याच वेळेस बोललो असतो, आमच्या दोघात काही संवाद झाला असता तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. लवकर आलो असतो. करायचं अथवा त्या पॅरेंट्सला बघायचो, विचारायचं आमच्या तुमचा मुलगा हा लेकराकडे. करतो का, हा. म्हणजे आम्हाला चेक करायचं असतं की ह्या वर्षी आमचं होतं बरोबर का, ह्या करतो. महिन्यात हे बरोबर आहे का, म्हणजे आम्ही आमच्या लेकराला त्यांच्यासोबत कम्पेअर कम्पेअर करायचं. कम्पेअर आपला मुलगा कमी आहे का त्यांचा मुलगा जास्त, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या कम्पेअर करून आम्ही त्याच्याबद्दल म्हणजे ट्रीटमेंट कशी ठेवायची. शंका आली होती. तुम्ही वैयक्तिक अभ्यास करा. हा वैयक्तिक अभ्यास केला तरी चालेल. शंका आली पण ती वेळेवर आम्ही त्याचं हे केलं. घेतलं नाही सर. आता तुम्ही कुठून आले? आम्ही धाराशिवून आलेलो सर. आता धाराशिव म्हणजे औरंगाबाद आम्हाला. हा. जसं औरंगाबाद जर अकलूज हे अंतर खूपच खूप आहे. आहे. मला वाटतं किती किलोमीटर सर हे? सर हे डायरेक्ट जर औरंगाबादहून इथं आलो तर 300-350च्या आसपास आहे. म्हणजे 350-350 किलोमीटर आहे हे सगळं. तर मला वाटतं एवढ्या लांबून तुम्ही येत आहात है की नाही. पण आल्यासारखं तुम्हाला रिझल्ट जाणवतोय का? रिझल्ट पहिलं मी आलेलो नव्हतो सर. यांना पाठवून गेलं, म्हणजे माझा जास्त काही याच्यावर विश्वास नव्हता. पण जेव्हा त्याचं आल्यानंतर त्याच्या वागण्यात बोलण्यात फरक दिसला 15 दिवसात फक्त. तो फरक आणि तो स्कूलमध्ये स्कूल समजला. मधले टीचर्स जास्त वेळ काढतात तर त्यांना फरक दिसला. त्यांनी मला बोलल्यानंतर मला विश्वास पडला. ते आहे काहीतरी. हा, मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला बोललो पण फोनवर. हो. मला जेव्हा वाटलं तेव्हा मी बोललो, कारण तेव्हा तुम्ही मला बोला म्हणले नाही. हं. मला वाटलं म्हणून मी लगेच तुम्हाला बोललो की खरं. असा फरक दिसलाय सर. खरं. त्याच्यामुळे आम्ही 300 किलोमीटर आलो इथं. छान वाटतंय पण हे सगळं. एकदम मी छान माझं 6 वाटतं. महिन्याचं बाळ घेऊन आलेली आहे स्वतः. काय बोलताय? आणि एवढा प्रवास आम्हाला काही शक्य पण नाही करणं. तरी आलो, पण ते- कारण आमच्या मुलात तो फरक दिसलाय. आणि हाच रूल आम्ही त्याच्या बाबतीत पण अप्लाय करतोय की ह्या महिन्यात 6 महिन्याचा पूर्ण येतो, तर प्रत्येक महिन्यात कोणत्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. आता आम्ही जास्ती लक्ष देतो त्याच्यावर. कॉन्शियसली आपण कॉन्शियस झालो आणि ह्याच्यामुळे आम्हाला easy झालं. एकदा अनुभव अनुभव आलाय. मला वाटतं अशा खेड्यागावात ज्यांचं शिक्षण नाही झालेलं अशा यांच्याकडे अशी बरीच मुलं आहेत नाही का, ते वेळेवर बोलत नाहीत, वेळेवर चालत आणि नाहीत. सर ह्याच्यामध्ये ना ते अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी मी थोडं ऑब्झर्व केलं, कारण गावाकडल्या मुलाला आमच्या एवढं समजणार नाही. खरं आहे. आम्ही शहरात राहतो, गोष्टी पाहतो, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तर आम्हाला थोडासा अंदाज त्याच्यावरून आला. जसे काही पिक्चर्स आहेत, पिक्चरमध्ये काही असतात हो. नाव असतात, उल्लेख केलेले असतात सिच्युएशनचे, त्याच्यावरून आम्ही अंदाज लावलो. तसं गावाकडल्या लोकांना समजू नाही लक्षात तर येणार. हेच गव्हर्नमेंटनं काहीतरी ह्या गोष्टी जशा आहेत आशा सेविका हं. व्हिजिट करतात, चेक करतात, हो. तुम्ही मुलं झालेत घरात तुमच्या, तर त्याचं कसं चाललंय. हो. त्याच्याबरोबर हे पण ऑब्झर्वेशन केलं ना तर त्या मुलांसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी फार हे होईल. वरदान ठरेल. कारण त्यांना नाही समजत, तुम्ही सांगितल्यानंतर मग ते त्यांच्याकडून तुम्हाला समजेल की बाबा खरंच काही नाही, कारण त्यांना स्वतःहून कळणारच नाही. नाही. फरक कळला पाहिजे ना की बाबा ही प्रॉब्लेमॅटिक आहे आणि हे चांगले. प्रॉब्लेमॅटिक काय आहे हे समजायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कुणीतरी समजा ज्यांना माहिती नाही कुणीतरी सांगावं, आम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला विचारावं, पण माहितीच नसेल तर विचारणार कोण? काय करणार? काय करणार? तर थोडंफार त्या अंदाजानं जर असं कुणी गव्हर्नमेंटचं बी काही इनिशिएटिव्ह असो ह्या बाबतीत, अजून तर दिसला नाही मला, पण असावं ह्या त्यांनी- आजारांबाबतीत सुद्धा असावा असं त्यांनी मला काहीतरी गव्हर्नमेंटने इनिशिएट घ्यावा असं तुम्हाला वाटतं? असं वाटतंय, कारण मी पॅरेंट्स म्हणून बोलतोय. खरंय ठीक खरंय. आहे, आम्ही रिचेबल आहे, पण काही अनरिचेबल लोक आहेत, त्यांना कोण त्यांना सांगणार? कोण सांगणार? त्याच्यामुळे ते मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आहे. कारण हीच गोष्ट आहे सर, वेळ निघून गेले तर आपण म्हणतो लहान बाळांना मातीचे घडे असतो, चिखल असतो, तो कसे शेप, हाच वेळ. खरं मोठं झाल्यानंतर समजून काय उपयोग, पुन्हा काहीच नाही करू शकत. खरं. आम्ही जे दुःख म्हणण्यापेक्षा जे आम्ही मानसिक त्रास सहन केला तो बाकीच्यांनी सहन करू नये. कारण गावाकडे कसं असतं, लिमिटेड विचाराचे लोक असतात, मग ते काय म्हणणार तुमचं बाळ वेळ आहे, मंदबुद्धी आहे. मंदबुद्धी नसतात लेकर, कारण आमचा काय मुलगा मंदबुद्धी नाही, आणि ते तुम्ही आम्हाला सांगितलेले, डॉक्टरांनी सांगितले, पण काही गोष्टी शिकण्यात त्याला अडचण आहे. मग त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. तर असं हे सगळं सर्कल जमावं. किती दिवसात फरक पडला हे सगळा? सर गोळ्या खाऊन 1 महिन्यात आम्हाला फरक झाला. म्हणजे एवढ्या लवकर फरक पडतोय, खरं विश्वास बसत नाहीये सगळं नाही. हा, मग त्याच्यात काय झालं, आम्ही सुरुवातीला सेशन पण करायचो, आम्हाला वाटलं थोडा सेशनचा पण परिणाम असेल, ते सोडून दिले आम्ही. पुढच्या महिन्यात अजून फरक चांगला दिसला. मग आता आम्हाला 100% गॅरंटी की ह्याच औषधामध्ये दुसरं काही करतच नाही आम्ही. खरं. घरी करतोय, मग घरी तर आम्ही अगोदरही करत होतो, हिनं करते, आता हिला माहित झालंय, कारण हे तुमच्या इंटरॅक्शन, पहिल्या इंटरॅक्शन हिनं अजून थोडी जास्त काही इन्व्हॉल्व झाली, तर ते आम्ही त्या आता पद्धतीने. आईन तुम्ही बोला बरं जरा.
नेहरू मामाला. म्हणजे धैर्याचा मला म्हणजे कमीपणा कधी नाही वाटला. तो इतका हुशार आहे ना आणि इतका म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करतो. खरं हा आणि म्हणजे असं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट पण नाही करत, काही नाही. माझ्या गोष्टीसाठी खूप खुश होतो आम्ही. पण जेव्हा जेव्हा बाहेर पडायला लागलो तेव्हा समजायला लागलं की बाबा थोडं काहीतरी वेगळं आहे. म्हणून मी म्हणजे शोध चालू झाला की हा असा करायला पाहिजे, तसं करायचं. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही शोधत राहिलो. मग स्कूल वगैरे चालू केलं, तिथं थोडा फरक पडला. सेशन चालू केलं, फरक पडला, पण एवढा नाही पडला. नंतर आम्ही स्वतः पण घरी घ्यायला लागलो प्रॅक्टिस त्याची. नंतर स्कूलमध्ये पण झाल्या काही गोष्टी, तर सेशन चालू केले. पण नंतर तुमचा ऍड्रेस कारण आम्ही बाकी तुम्हाला सर्व ते बंद कसं केलं. कळालं कसं कळालं? हे माझे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांच्या घरी आले होते. त्यांचा काहीतरी बॅकबोनचा काहीतरी प्रॉब्लेम होता, तो कमी झाला त्यांचा. हा हा ऑपरेशन सांगितलं होतं, ते कमी झालं. त्यांना काहीच त्रास झाला नाही तुमच्या औषधांमुळे. हा हा त्यांचा रिझल्ट जाणवल्यामुळे माझ्या मम्मी पप्पांनी मला फोर्स केला की त्या बाळाला घेऊन यायचं. अच्छा. आम्ही आधी खूप दूर मध्ये फरक आहे त्याच्यात. हा फरक आहे. भैया नाव सांगतो. नाव सांग तुझं पूर्ण. धैर्य अभिजित गायवा, कुठे राहतात आता? अंगबाला. आणि हे जे त्याचे प्रोनाउन्सिएशन कसे वाटतात पहिल्यापेक्षा सर फार फरक पडला. म्हणजे पहिलं कळत नव्हतं. पहिलं फक्त आम्हाला कळायचं ते का तर आमची सवय होती आम्हाला, म्हणून ते कळायचं का. आता कुणालाही म्हणजे आता अडचण नाही. आता कम्युनिकेशन आमची गरज नाहीये त्याला. कुणाला बोलताना किंवा कुणाला समजण्यासाठी आमची गरज नाही. ते ते बोलतो, त्याच्यामुळे आम्ही मुलं खेळायला पण पाठवायला चालू केलं की तो कम्युनिकेट करतो व्यवस्थित. म्हणजे आता त्याचं बोलणं क्लिअर समजेल असेल समजेल आणि त्याच्यावर समजही वाढ समज त्याची स्वतःची वाढली समज. छानच ना. हा छान. काही गोष्टी त्याला समजून सांगता येत नाही, तर त्याला खूप त्रास आहे त्या गोष्टीचा. आम्ही सारखं विचारतो बाबा तुला काय झालं, त्याला सांगता येत नाही, आम्हाला कधी समजायचं नाही. पोचत नाही. हा आता समजायला लागल्या. हे बाळाचं युद्ध नाहीये, तर त्या आई वडिलांचं पण युद्ध आहे. आणि ह्याच्यामध्ये आपले बाकीचे घरगुती प्रॉब्लेम चालूच असतात. त्या घरगुती प्रॉब्लेम मध्ये ह्या मुलांना घेऊन उभा राहणं म्हणजे नुसतं हे मुलाचं युद्ध नाहीये, त्याच प्रकारे आई वडिलांचं पण तेवढं. बरोबर. तिनं फार या बाबतीत धैर्याच्या बाबतीत आहे ना, समाज ह्याच्यामध्ये मदत करायची ऐवजी ज्या प्रकारे खचलं ज्या प्रकारे खचलं जातो आणि अशा वेळी जर पाठिंबा मिळाला, जर वडीलधारी माणसं मिळाली, तर जी भूमिका तुमच्या वडिलांनी केली कुठली घेऊन आलो. खरंच हे जे जुने लोक आम्ही कंटाळलो होतो, म्हणजे थेरपी म्हणा हे म्हणा. मी म्हणजे लिटरली तुम्हाला सांगते, त्याला आम्ही कंटाळलो होतो. म्हणजे आता नको, हे बस झालं, कसं तरी होईल कव्हर, आमच्या आम्ही कव्हर करू, आता बस झालं. कारण की जिथं जाईल तिथं आम्हाला अपयशच भेटायचं. पण इथं आला. सुरुवातीला म्हणलं मला विश्वास नव्हता तुमच्या होमिओपॅथीवर, फक्त त्याच निराशेतून होतं की बाबा काय जाऊ दे, कशाला जाऊ देत, आपलं असंच ते. म्हणून असं सोडलेली होती. मुलाचं नाव धैर्य ठेवले तुम्ही. त्यांना धैर्य दिलं आम्हाला. धैर्य दाखवलं तर अप्रतिम आहे. आता बरंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 30 40 60 70 80 90 21 22 23 24 25 26 27 29 30 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 40 40 हा 41 42 43 44 हा 45 46 47 48 49 50 50 51 52 56 57 58 59 60 16 हा 60 61 हा 62 हा 63 64 65 6 66 60 7 हा 67 60 बरोबर हा 69 70 70
70. 70, 71, 72, 70, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. 80, 18, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90. 90, 19, हा 91, 92, 93, 94, 95, 96, 99, 97 राहिलं. 97, 98, हा 99, 100. 100, हा 100. 100. यस वाय किती फास्ट आहे धीरू. हा मी अनुभव असा आहे की एक माझं स्वतःच वैयक्तिक मत चालतं. पैसे म्हणजे सर्वस्व नाही. बरोबर आहे. एका गोष्ट सिंपल घराण्यातला गरीब घराण्यातला माणूस आम्ही एकदम म्हणजे एकदम थर्ड पार्टीतला आम्ही माणसं. पण पावडरच्या कृपीने आज मुलं आपण इथवर आलो इमानदारीला काम करते. काकांचे पण धन्यवाद म्हणतो. सरांसारखा मुलगा घडवलाय तुम्ही.